कसं आहे माहिती आहे का, काही काही लोकांना फिरण्याचा भरपूर नाद असतो. मग ते फिरण्यासाठी वेगवेगळ्या शहरामध्ये, वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि वेगवेगळ्या देशामध्ये जात असतात. कारण की फिरणं हे काही लोकांना मोठ्या प्रमाणात आवडत असतं आणि नवीन नवीन ठिकाणंसुद्धा पाहायला आवडत असतं. पण काही काही लोक जे फिरणारे असतात किंवा त्यांच्यासोबत जाणारे व्यक्ती असतात, या व्यक्तींमध्ये थोडी वळवळी ही जास्त मोठ्या प्रमाणात असते आणि ते अगदी वळवळ करू लागतात. वळवळ करू लागतात म्हणजे ते बसल्या बसल्या एका जागेवर वळवळ करत नाहीत. तर समजा ते जर पुण्याला गेले फिरायला तर ते म्हणतात की आपण बुधवार पेठमध्ये जाऊ. जर ते नागपूरला गेले तर ते म्हणतात गंगा जमुना परिसरामध्ये जाऊ. जर ते मुंबईला गेले तर ते म्हणतात कामाठीपुऱ्यामध्ये जाऊ. आणि जर ते दिल्लीला गेला तर ते म्हणतात आपण JB रोडमध्ये जाऊ. म्हणजे राज्यामध्ये आणि इतर राज्यामध्ये जरी गेले तर त्यांची वळवळी काही कमी होत नाही आणि त्यांना तशा ठिकाणी म्हणजे रेड लाईट एरियामध्ये जाऊ वाटतं आणि तिथं जाऊन सगळं काही एन्जॉय करू वाटतो. आता असे करणारे लोक बरेच आहेत आणि बरेच कमीसुद्धा आहेत. कारण की कोणाच्या मनामध्ये काय भावना आहे त्याच्या मनातलं आपल्याला कसं माहीत. पण काही काही लोक हे जवळचा मित्र म्हणून एकमेकाला सांगतात. पण असे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणी जाण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जात असताना नेमकी कोणती कोणती काळजी घेतली पाहिजे हेच आपण सविस्तर सांगणार आहोत. जर तुम्ही ती माहिती घेतली तर तुमच्यासोबत किंवा जे इतर लोक आहेत त्यांच्यासोबत अशा पद्धतीची फसवणूक किंवा धोका होणार नाही. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. कसं आहे माहिती आहे का, लोकांना माणसांना फिरायला भरपूर आवडतं. पण एखाद्या शहरामध्ये एखाद्या ठिकाणी फिरायला गेलं आणि ते जर मित्र असतील, संध्याकाळी झोपले की संध्याकाळी झोपताना बेडवर त्यांच्या गप्पा सुरू होतात की आपली कुठं सोय होईल का, काही टिप्पण लागन का, काही लागन का, असं ते एकमेकांना बोलत असतात. आता या ज्या शहरामध्ये ते गेलेत त्या शहरामध्ये दोघंही नवीन असतात, नाहीतर एखाद्याला अगोदर काहीतरी माहिती असते. म्हणून ते काय करतं, म्हणतं आपण त्या ठिकाणी जाऊ. पण त्या ठिकाणी जात असताना काय काळजी घेतली पाहिजे, तिथं धोका होऊ शकतो का, असा देखील प्रश्न आपल्या ठिकाणी पडू लागतो. कसं आहे, जर आता पुण्याला गेलात, नागपूरला गेलात, मुंबईला गेलात, दिल्लीला गेलात किंवा दुसऱ्या राज्यामध्ये गोव्याला गेलात, अगदी कुठंही जा प्रकरण सारखं असतं. सगळीकडे घटना सारख्याच घडू शकतात. त्यामुळं अशा ठिकाणी म्हणजे रेड लाईट एरियामध्ये जाण्याअगोदर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे तीच मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. कसं आहे माहिती आहे का, अशा ठिकाणी जात असताना एकतर तुमच्यासोबत 1 किंवा 2, 3 असा तुमचा जो काही ग्रुप आहे अशा ग्रुपनंच त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता ते कशासाठी गेलं पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे. मग समजा तुम्ही एकटेच भरकट गेलात आणि ज्या ठिकाणी जे चांगले लोक आहेत त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीनं चालतो त्या लोकांकडं तुम्हाला स्वतः जावं लागतं. पण जे लोक अवैध मार्गाने व्यवसाय करतात किंवा त्यांचा फसवणुकीचा डाव असतो, त्यांना लुटायचं असतं, लुबाडायचं असतं, तसे लोक स्वतःहून तुमच्याकडे येतात, तुम्हाला असे काही आश्वासन देतात की असं आहे तसं आहे, कमी पैशात आहे आणि लालूच बहुत बुरी चीज होती आहे. त्या लालूचमध्ये माणूस फसतं आणि त्या ठिकाणी जातं आणि मग त्यांच्यासोबत धोका होऊ शकतो. त्यामुळं एकटा जर व्यक्ती गेला आणि अशा फसवणुकीमध्ये फसला तर त्याला बाहेर कोण काढीन, मग त्याला कपडे काढूनच बाहेर यावं लागेल. म्हणून त्याला तिथं जाताना त्याच्यासोबत काय काळजी घेतली पाहिजे तर 2 नाहीतर 3 अशा लोकांनी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. आता त्या ठिकाणी तुम्ही गेला तर त्या ठिकाणी फिरताना कसं आहे, नवीन लोक त्या ठिकाणी गेले की एकदम बावचळल्यासारखं इकडं बघ तिकडं बघ, अशी नजर मार तशी नजर मार, बावचळून जाय, लाजून पाय, डोळे झाकून पाय, असे जे लोक आहेत ते लगेच त्या ठिकाणी उमटून पडतात आणि अशा लोकांवर त्या लोकांची लगेच नजर पडते आणि ते यांना फसवण्यासाठी सज्ज होतात, तयार होतात. म्हणजे या परिसरामध्ये फसवणारे सगळेच लोक नाही आहेत, पण काही मोजके लोक हे अशा लोकांना हेरत असतात, अशा लोकांना फसवत असतात. त्यामुळं तिथं जाताना एकदम बिंदास इकडं तिकडं लाजत बिजत न बघता तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, जे नेहमीप्रमाणे तुम्ही इतर लोकांसोबत बोलत असता, चालत असता, अगदी त्याच पद्धतीनं नॉर्मल गोष्टी, नॉर्मल वागणं तुमचं त्या परिसरामध्ये पाहिजे. नाहीतर मग उगाच ॲटिट्यूड दाखवायचा आणि उगाच 2-3 पॅक मारल्यामुळे सरक बाजूला हे कर, डेअरिंग दाखवायचे, असा काही प्रयत्न एक्स्ट्रा बी नाही करायचं आणि कमी बी नाही करायचं. जे रेग्युलर आहे, जे नॉर्मल आहे
त्याच पद्धतीनं त्या परिसरामध्ये गेल्यावर वागा. तुमचे काही जे मित्र आहेत त्यांना आधी त्या ठिकाणी पाठवा, तुम्ही बाहेर थांबा, त्याची येण्याची वाट पहा आणि अशा पद्धतीनं तुम्ही त्या सगळ्या गोष्टी एन्जॉय करू शकतो. पण त्या ठिकाणी फसवणूक देखील मोठ्या प्रमाणात होत असते, कारण की काही भाग, काही परिसर हे आपल्यासारख्या लोकांना माहीत नसतात आणि कोणते लोक चांगले आहेत, कोणते लोक वाईट आहेत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. मग हे सगळे लोक ओळखण्याची एक सोपी पद्धत आहे. समजा तुम्ही त्या परिसरामध्ये गेले आणि काही लोक तुमच्याकडं पाहून हसले किंवा तुम्हाला स्वतः खुणवतात, बोलवतात, एकदम लालूच देतात की असं आहे, तसं आहे, कमी पैशात आहे आणि तुमच्या स्वतःलाच एवढं झाडावर चढवतात की तुमच्या स्वतःलाच स्वतःचा अभिमान वाटू लागतो. मग इथं एक गोष्ट समजून घ्यायची की बाबा इथं शेकडो लोक पडलेले आहेत, मग यांनी मलाच काऊन बोलिलं, मलाच काऊन हेरलं आणि अशा पद्धतीनं मलाच काऊन मोठेपणा देतोय. नक्की त्याच्या मागं काहीतरी षडयंत्र आहे. म्हणून ती जी लालूच आहे त्या लालूचमध्ये फसायचं नाही, त्या लालूचमध्ये जायचं नाही. नाहीतर कसं आहे, काही काही गोड गोष्टी जर असल्या तर त्या गोड गोष्टी माणसाला लगेच गोड लागतात, पण जी कडू गोष्ट आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला स्वतःहून जावं लागतं. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची हीच गोष्ट आहे की अशा कुठल्याही परिसरामध्ये जर तुम्ही गेले, तुम्हाला काही लोक गोड गोड बोलले आणि तुम्हाला घेऊन गेले, तर अशा लोकांसोबत जाऊ नका आणि तुमचं जे होणारं नुकसान आहे ते टाळा. कारण की अनेक वेळा अशा घटना घडलेल्या आहेत. आमच्या जवळचे काही मित्र गेलेले आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा अशा घटना घडल्या, त्यांचीसुद्धा फसवणूक झालेली आहे, आर्थिक लूट झालेली आहे. म्हणून ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत की बरेच लोक यांना जाणीव नसते आणि त्यांच्यासुद्धा सोबत अशा पद्धतीची फसवणूक होते. आता हे जे फसवणुकीचे प्रकार आहेत ते सगळीकडेच सर्रास होतात, पण त्याचं प्रमाण अति अल्प आहे. जे लोक बेसावध असतात त्यांच्यासोबत फसवणूक होते आणि जे लोक हुशार असतात, आपले व्हिडिओ पाहतात, त्यांच्यासोबत मात्र अशा पद्धतीची फसवणूक होत नाही किंवा होणार नाही, असंच आपण या ठिकाणी सांगू शकतो. ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली खरं खरं सांगा. चांगली वाटत असेल तर हो म्हणा, नसन वाटत तर नाही म्हणा, पण कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.